विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वा विषय SP. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रभावी संप्रेषणासाठी आवश्यक कौशल्ये याबद्दल माहिती बघितलेली आहे. आज आपण बघणार आहोत व्यावसायिक संप्रेषणातील चिटणीसाची भूमिका. व्यवसायातील अधिकारी किंवा कर्मचारी किंवा बाहेरील लोक, गुंतवणूकदार इत्यादींसह विविध परिस्थितीमध्ये संवाद साधणं हे चिटणीसाचं एक कार्य आहे. कारण चिटणीसाला अधिकाऱ्यासोबत सुद्धा संवाद साधावा लागतो, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसोबत किंवा जे गुंतवणूकदार आहे, भागधारक आहे, कर्जरोखेधारक आहे, बंधपत्रधारक आहे, तर या सर्वांसोबत त्याला संवाद साधणं आवश्यक आहे, हे त्याचं कार्य असतं. या सचिवाने पत्र, इतिवृत्त, विवरणपत्र, सूचना, परिपत्रके इत्यादी तयार करणं सुद्धा आवश्यक आहे. चिटणीसाला पत्रसुद्धा तयार करावं लागतं, इतिवृत्त तयार करावं लागतं, विवरणपत्र तयार करावं लागतं, सूचना तयार कराव्या लागतात आणि परिपत्रकेसुद्धा तयार करावं लागतं. तर यामध्ये आपण सर्वात आधी जाणून घेऊ व्यावसायिक पत्र. म्हणजे व्यावसायिक पत्र कशी असतात, त्याची रचना कशी केलेली आहे, त्यामध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट असतात, तर याचा सविस्तर अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करूया. सर्वात पहिले व्यावसायिक पत्राचा अर्थ आपण जाणून घेऊ. व्यावसायिक पत्र म्हणजे कंपनीच्या व्यवसायाचा विकास करण्यासाठी सचिवाने केलेले लिखित संप्रेषण होय. व्यावसायिक पत्र म्हणजे काय, तर आपल्या व्यवसायाचा विकास करण्यासाठी चिटणीसाला जे लिखित संप्रेषण करावं लागतं त्याला म्हणतात व्यावसायिक पत्र. व्यवसायाची प्रतिमा उंचवण्यासाठी चांगलं पत्र लिहिणं आवश्यक आहे किंवा महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची प्रतिमा उंचवायची आहे तर यासाठी चांगलं पत्र लिहिणं या ठिकाणी आवश्यक आहे. आपण यासाठी व्याख्या बघूया. रॉबर्ट सर्टन यांनी व्याख्या केलेली आहे. व्यवसाय पत्रव्यवहार हा संदेश आहे जो त्याच्या प्राप्तकर्त्यास पाठविणाऱ्याने इच्छित केलेल्या काही कृती किंवा वृत्ती करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतो. या ठिकाणी रॉबर्ट सर्टर यांनी व्याख्या केली. कशाची व्याख्या केलेली आहे, तर व्यावसायिक पत्राची. ते काय म्हणतात, तर व्यवसाय पत्रव्यवहार हा एक संदेश आहे जो त्याच्या प्राप्तकर्त्यास पाठवणाऱ्याने इच्छित असलेल्या काही कृती किंवा वृत्ती करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, तर व्यावसायिक पत्र जे आहे किंवा हा जो पत्रव्यवहार आहे हा एक संदेश आहे. हा संदेश जो प्राप्त करणारा आहे त्या प्राप्त करणाऱ्याला पाठविणाऱ्याने म्हणजे चिटणीसाने इच्छित असलेल्या काही कृती किंवा वृत्ती करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ज्या कृती करायच्या आहे किंवा जी वृत्ती करायची आहे त्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करतो. ते म्हणजे काय, तर व्यावसायिक पत्र. म्हणजेच काय, तर व्यावसायिक पत्राचा उद्देश हा प्राप्तकर्त्यास संदेश समजणे इतकाच नसून त्याला आवश्यक ती कृती करण्यास व निर्णय घेण्यास प्रवृत्त करणे हा सुद्धा आहे. याचा अर्थ असा होतो आहे की व्यावसायिक पत्राचा उद्देश फक्त प्राप्तकर्त्याला संदेश पाठवणे एवढा नाही आहे, तर ज्याला हा संदेश पाठवलेला आहे त्या व्यक्तीला तो समजणे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि समजल्यानंतर त्याला ती आवश्यक कृती करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणे हा सुद्धा यामागचा उद्देश असतो. आता आपण या पत्रामध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट आहे, त्याची संरचना कशी आहे, तर याबद्दल माहिती जाणून घेऊ. पत्राची संरचना किंवा पत्राचा आराखडा, ज्याला आपण लेआउट ऑफ बिझनेस लेटर म्हणतो, ते कसं असतं हे बघूया. लेआउट म्हणजे पत्राच्या विविध भागांची योग्य मांडणी आणि पत्रांची संरचना किंवा डिझाईन असंही म्हटलं जातं. वाचकांवर चांगला प्रभाव निर्माण करण्यासाठी अंतर्गत मांडणी योग्य असणं आवश्यक आहे. बघा, या ठिकाणी पत्रांची आराखडा किंवा पत्रांची संरचना म्हणजे काय, तर त्याला लेआउट असं म्हणतात. म्हणजे पत्र जे आहे तर पत्राचे जे विविध भाग असतात या विविध भागांमध्ये त्याची मांडणी करावी लागते. मग पत्राची जी संरचना आहे किंवा जे डिझाईन आहे तर त्याला आपण संरचना किंवा डिझाईन असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे काय, तर जो वाचक आहे त्या वाचकावरती याचा चांगला असा प्रभाव पडेल आणि चांगला प्रभाव निर्माण करण्यासाठी अंतर्गत मांडणी ही योग्य असणं आवश्यक आहे. तर आता ही मांडणी कशी असायला पाहिजे, तुम्हाला पुस्तकामध्ये व्यावसायिक पत्राचा आराखडा काढून दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही नीट बघा. सर्वात आधी मध्यभागी आपण शीर्षक लिहित असतो, म्हणजे आपल्या कंपनीचं नाव लिहित असतो. त्याच्या खालच्या स्लाईनमध्ये आपल्याला कंपनीचं नाव आणि पत्ता लिहावा लागतो. त्यानंतर कंपनीचा जो CIN नंबर आहे हा लिहावा लागतो. त्याच्या उजव्या बाजूला आपण फॅक्स किंवा तारीख लिहितो. डाव्या बाजूला आपल्याला दूरध्वनी लिहावा लागतो. शीर्षकाच्या खाली पत्ता दिल्यानंतर CIN नंबर लिहिल्यानंतर आपल्याला ईमेलसुद्धा लिहावा लागतो. त्यानंतर डाव्या बाजूला तिसरा एक घटक असतो, तो म्हणजे संदर्भ. चौथा घटक म्हणजे अंतर्गत पत्ता. आपण ते कोणाला लिहित आहोत त्या व्यक्तीचा पत्ता लिहावा लागतो. त्यानंतर त्याच्याच खाली पाचवा घटक म्हणजे मध्यभागी आपल्याला विषय लिहावा लागतो. विषय लिहिल्यानंतर लगेच खालच्या ओळीत आपल्याला एक आदरयुक्त शब्द
वापरावा लागतो आणि त्या आदरयुक्त शब्दाने पत्राची सुरुवात करावी लागते, म्हणून त्याला अभिवादन असं म्हणतात. आणि त्यानंतर आपल्या पत्राला पॅरेग्राफ म्हणजे परिच्छेद करून आपल्या पत्राची सुरुवात होत असते. मग हे पत्र लिहित असताना पहिला परिच्छेद यामध्ये आपल्या विषयाची ओळख करून द्यावी लागते. त्यामधला दुसरा परिच्छेद म्हणजे मुख्य परिच्छेद, ज्यासाठी आपण पत्र लिहित आहोत. आणि तिसरं म्हणजे समारोप. समारोप म्हणजे काय, तर कळावे किंवा आपण धन्यवाद हे जे लिहितो तर ते आपल्याला तिसऱ्या याच्यामध्ये लिहावं लागतं. त्यानंतरचा पॉईंट आहे पत्राचा गाभा. त्यामध्ये जर तुम्हाला तपशील तयार करून द्यायचा असेल तर तो तपशील त्यामध्ये तयार करावा लागतो. आठवा म्हणजे नम्रतापूर्वक शेवट. आपल्याला आपला विश्वासू जे आपण करतो त्यामध्ये चिटणीसाची सही असते. आणि 10वा घटक म्हणजे सहपत्रक. यामध्ये याच्यासोबत आपण कोणता घटक जोडलेला आहे असं या ठिकाणी नमूद केलेलं असतं. तर असं जर तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला व्यावसायिक पत्राचा आराखडा तयार करून दिलेला आहे, विद्यार्थ्यांनी तो आराखडा पुस्तकामध्ये बघावा. पत्रलेखन ही एक कला आहे. पत्राचा आराखडा हा अचूक आणि आकर्षक असायला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये विविध सारखेनाच वापर केला जातो. बघा, या ठिकाणी तुम्हाला म्हटलं आहे की पत्रलेखन करणं ही एक कला आहे आणि पत्राचा जो आराखडा असतो हा पत्राचा आराखडा अचूक असायला पाहिजे, तो आकर्षक असायला पाहिजे, त्यामध्ये कोणतीही चूक असायला नको आहे. सध्याच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर विविध संरेखनांचा वापर या पत्रामध्ये केला जातो. आता या पत्राच्या संरचनेमध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट असतात आपण सविस्तर त्याची माहिती जाणून घेऊ. सर्वात पहिलं म्हणजे पत्राचं शीर्षक. तर या शीर्षकामध्ये काय काय येतं बघा. शीर्षकातील व्यवसायाचं नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ईमेल ID, व्यवसायाची वेबसाईट इत्यादी बाबी समाविष्ट असतात. शीर्षकाची रचना आकर्षक असावी. वाचकांवरील हा व्यवसायाचा पहिला प्रभाव असतो. हा व्यवसाय पत्राचा एक भाग आहे जो पत्र पाठविणाऱ्याला सादर करावा लागतो. सामान्यतः हल्ली छापील शीर्षकाचा वापर या ठिकाणी केला जातो. बघा, आता या पत्रामधला पहिला घटक तो म्हणजे शीर्षक, जो आपण मध्यभागी लिहितो. तर या शीर्षकामध्ये काय असतं तर आपल्या व्यवसायाचं नाव म्हणजे आपल्या कंपनीचं नाव असतं, त्याचा पत्ता दिलेला असतो, त्याचा दूरध्वनी क्रमांक दिलेला असतो, त्याचा फॅक्स नंबर दिलेला असतो, त्याचा ईमेल ID दिलेला असतो आणि व्यवसायाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटबद्दल माहिती दिलेली असते. अशा स्वरूपामध्ये या शीर्षकाची रचना ही आकर्षक असायला पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे तर वाचकांवर या व्यवसायाचा पहिला प्रभाव जो आहे हा चांगला पडेल. हा व्यवसाय पत्राचा एक भाग आहे जो पत्र पाठविणाऱ्याला सादर करतो. सामान्यतः हल्ली छापील शीर्षकाचाच वापर या ठिकाणी केला जातो. जे छापील शीर्षक आहेत त्याचाच वापर पत्रामध्ये सामान्यतः केला जातो. उदाहरण जर सांगायचं झालं तर जसं टाटा मोटर्स लिमिटेड 17C SB रोड MIDC पुणे, तर हा पत्ता एक तर पूर्ण याच्यामध्ये आपण वापरू शकतो. त्याचा CIN नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे, दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, ईमेल ID दिलेला आहे, त्याचबरोबर फॅक्स दिलेला आहे आणि वेबसाईट पण दिलेली आहे. म्हणजे अशा स्वरूपामध्ये आपल्या पत्रामध्ये पहिला जो घटक आहे शीर्षक, हा घटक असायला पाहिजे. यानंतरचा दुसरा घटक आहे तो म्हणजे तारीख. तारीख ही शीर्षकाच्या खाली उजव्या बाजूस मुद्रित किंवा हाताने लिहिलेली असते. ज्या तारखेस पत्र लिहित आहे ती तारीख, महिना आणि वर्ष समाविष्ट असतं. आपण ज्या तारखेला पत्र लिहिणार आहोत तीच तारीख आपल्याला पत्राच्या उजव्या बाजूला लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे शीर्षक आपण पहिल्या घटकामध्ये लिहितो, दुसरा घटक आहे तारीखचा, तर तारीख ही पत्राच्या उजव्या बाजूला आपल्याला लिहावी लागते. आपण ज्या दिवशी ते पत्र लिहिणार आहोत ती तारीख, तो महिना आणि ते वर्ष त्या ठिकाणी लिहावं लागतं. तारीख बिना पत्र अपूर्ण आहे. पत्र कायदेशीर पुरावा म्हणून सादर करताना तारीख महत्त्वाची असते. तारीख वेगवेगळ्या प्रकारे लिहिली जाते. तारीख तुम्हाला प्रत्येक पत्रामध्ये लिहिणं आवश्यक आहे, कारण तारीख ही एक कायदेशीर पुरावा असतो की आपण या तारखेला हे पत्र लिहिलेलं आहे. मग हे पत्राची तारीख कशी लिहायची तर ब्रिटिश शैलीनुसार 1 एप्रिल 2019 असं आपण लिहू शकतो, किंवा अमेरिकन जी शैली आहे एप्रिल 1, 2019. तर या दोन्हीही माध्यमातून आपण या ठिकाणी लिहू शकतो. यानंतरचा तिसरा घटक आहे ते म्हणजे संदर्भ क्रमांक. हे शीर्षकाखाली डाव्या बाजूला लिहिण्यात यामध्ये संदर्भ क्रमांक दिलेला असतो, जो संबंधित व्यक्तीस संबंधित पत्राचा त्वरित संदर्भ समजण्यास मदत करतो. आता हा जो तिसरा घटक आहे तो म्हणजे संबंध तर संदर्भ. तर यामध्ये काय असतं तर हे शीर्षकाच्या खाली डाव्या बाजूला लिहिलेलं असतं.
यामध्ये काय लिहिलं असतं तर संदर्भ क्रमांक दिलेला असतो, जो संबंधित व्यक्ती संबंधित पत्राचा त्वरित संदर्भ समजण्यासाठी मदत करतो. संदर्भ क्रमांक हा कोड क्रमांक किंवा एखादा शब्दसुद्धा असू शकतो. पाठवल्या जाणाऱ्या प्रत्येक पत्राला संदर्भ क्रमांक दिला जातो. संदर्भ क्रमांक लिहिणं आवश्यक आहे. प्रत्येक पत्राला संदर्भ क्रमांक असतो. हा संदर्भ क्रमांक आपल्याला याचा संबंध कशाची आहे हे समजण्यासाठी आपल्याला सोयीस्कर जातं, म्हणून संदर्भ लिहिणं आवश्यक असतं. तर संदर्भ कसा लिहायचा? पाठवल्या जाणाऱ्या प्रत्येक पत्राला संदर्भ क्रमांक दिला जातो. संदर्भ कसा लिहायचा तर तुम्हाला काढून दिलेला उदाहरण 91P/2018. 91 पत्र क्रमांक, पी म्हणजे खरेदी, परचेस ज्याला आपण म्हणतो, विभाग 2019 वर्ष. तर याप्रमाणे आपला संदर्भ आपल्याला या ठिकाणी म्हणजे ओळखण्यासाठी आपल्याला मदत करतं आहे, कारण 91 म्हणजे हा पत्राचा क्रमांक झाला. ठीक आहे. पी म्हणजे परचेस ज्याला आपण खरेदी म्हणतो, खरेदी विभाग, आणि 2018 जे आहे हे वर्ष आहे. तर असं याचा संदर्भ आपल्याला या पत्रामध्ये पाहायला मिळतो, म्हणून संदर्भ हा घटकसुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर चौथा घटक आहे ते म्हणजे अंतर्गत पत्ता किंवा प्राप्तकर्त्याचा पत्ता, ज्याला आपण ते पत्र लिहित आहोत त्याचं नाव आणि त्याचा पत्ता. यात पत्र प्राप्तकर्त्याचं नाव, पत्ता समाविष्ट असतो. हे पत्राच्या डाव्या बाजूस लिहिलेलं असतं. वैयक्तिक नावांसाठी श्री, सौ, श्रीमती किंवा श्रीमान हे शब्द आणि व्यवसाय संस्थांच्या नावासाठी मेसर्स शब्द वापरला जातो. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला लिहित आहात तर या ठिकाणी श्री, श्रीमान, श्रीमती असा शब्द लिहावा लागतो, आणि जर तुम्ही व्यवसाय संघटनेचं नाव लिहित असाल तर यासाठी तुम्हाला मेसर्स हा शब्द वापरावा लागतो. जसं उदाहरण दिलं की श्रीमती पल्लवी पाथरे, हिला आपल्याला हे पत्र लिहायचं आहे, तर तिचं नाव, तिचा ॲड्रेस 18A गणेश कॉम्प्लेक्स, MG रोड, रत्नागिरी, पिनकोड. आणि जर तुम्हाला एखाद्या व्यवसाय संस्थेला पाठवायचं आहे पत्र तर मेसर्स जगन्नाथ ट्रेडिंग कंपनी, मार्केट यार्ड, सांगली. तर अशा स्वरूपामध्ये आपल्याला अंतर्गत म्हणजे प्राप्तकर्त्याचा पत्ता लिहावा लागतो. यानंतर आहे पाचवा घटक ते म्हणजे विषय. हे साधारणपणे संदर्भ क्रमांकाच्या खाली विषय असं लिहून सुरू केलं जातं. म्हणजे आपण अंतर्गत पत्ता जेव्हा लिहितो तर त्याच्याच खालचा पाचवा घटक असतो विषय. ज्या विषयासाठी आपण ते पत्र लिहित आहोत तो विषय आपल्याला मध्यभागी लिहावा लागतो. त्यासंबंधीचं पूर्ण विधान म्हणजे पत्राचा विषय असतो. हे पत्राचा उद्देश दर्शवतं. विषयामुळे पत्र वाचल्याशिवाय वाचकास पत्रांचं महत्त्व कळतं, तसेच संबंधित विभागास किंवा विभागाकडे पाठवण्यात मदत करतं आणि त्वरित नस्तीकरण करणं शक्य होतं. उदाहरण, चालू खाते उघडण्याविषयी पत्र असेल, लाभांश वाटपाविषयी पत्र असेल, तर अशा स्वरूपामध्ये हे उदाहरणं आहेत जो विषय आपल्याला पत्रामध्ये लिहावा लागतो. त्यानंतर सहावा घटक आहे तो म्हणजे अभिवादन. पत्राच्या लेखकाकडून वाचकांना अभिवादनपर संज्ञा लिहिली जाते. ते वाचकांच्या मनावर सकारात्मक प्रभाव पाडतं. जसं आपण पत्राची सुरुवात करतो तर आदरणीय शब्द वापरतो, आदरणीय, महोदय, महोदया किंवा सन्माननीय महोदय, महोदया अशा आपण शब्द प्रयोग करतो. तर ते आहे अभिवादनपर शब्द. हे अभिवादनपर शब्द पत्रामध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर सातवा घटक आहे ते म्हणजे पत्राचा गाभा किंवा मुख्य मजकूर. हा व्यवसाय पत्राचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये पत्र प्राप्तकर्त्यासाठी वास्तविक संदेश असतो. हा संदेश परिच्छेदांमध्ये विभागून लिहिणं आवश्यक आहे. यात सामान्यतः 3 परिच्छेद असतात. त्यानंतरचा सातवा घटक आहे पत्रामधला तो म्हणजे पत्राचा गाभा किंवा मुख्य मजकूर. जो आपण पत्रांचा विषय आहे त्यावरून जो आपण मुख्य मजकूर या ठिकाणी लिहिणार आहोत तर याला गाभा असं म्हटलेलं आहे, कारण ज्या विषयासाठी आपण तो लिहित आहोत तो या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये काय असतं तर प्राप्तकर्त्यांना वास्तविक संदेश असतो, म्हणजे ज्याला आपल्याला ते पाठवायचं त्याच्यासाठी वास्तविक संदेश लिहिलेला असतो. हा संदेश परिच्छेदांमध्ये विभागून लिहिणं आवश्यक आहे. यामध्ये सामान्यतः 3 परिच्छेद पडतात. हा संदेश जो आपल्याला प्राप्तकर्त्याला द्यायचा आहे हा 3 विभागांमध्ये असतो. पहिला परिच्छेद यामध्ये काय असतं तर यामध्ये पत्राचा विषय आणि प्रस्तावना सादर करता येते. हे थोडक्यात परंतु प्रभावी असते. वाचकांना मुख्य परिच्छेदाकडे जाण्यासाठी त्यात रस निर्माण केला जातो. पहिला जो पॅरेग्राफ आहे या पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण पत्राचा विषय जो आहे याची प्रस्तावना सादर करतो. यामध्ये थोडक्यामध्ये परंतु जी माहिती असते ती प्रभावी माहिती असते, जेणेकरून जे वाचक आहे जो वाचतो आहे त्या व्यक्तीला मुख्य परिच्छेदाकडे जाण्यासाठी त्यामध्ये एक रुची निर्माण होते, रस निर्माण होत असतो. त्यानंतरचा दुसरा परिच्छेद आहे. या दुसऱ्या परिच्छेदेमध्ये मुख्य संदेश दिलेला असतो. हा पत्राचा गाभा आहे.
पत्राचा मुख्य मजकूर जो आहे तो साध्या आणि सुस्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त केलेला असतो, तो म्हणजे मुख्य परिच्छेद. यानंतरचा तिसरा म्हणजे पत्राच्या गाभ्यामधला तिसरा भाग आहे तो म्हणजे समारोपाचा परिच्छेद. 3 परिच्छेदामध्ये आपल्याला पत्र लिहावं लागतं. तर हा शेवटचा परिच्छेद आहे. यामध्ये काळजीपूर्वक लिहावा जेणेकरून पत्र प्राप्तकर्त्यांकडून इच्छित कृती घडावी. या परिच्छेदातून केलेल्या सूचनांवर पत्र वाचकाचा अनुकूल असा प्रतिसाद अवलंबून असतो. म्हणजे पत्र वाचकाचा जो प्रतिसाद आपल्याला पाहिजे आहे अनुकूल, तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर 8वा घटक आहे पत्रामधला तो म्हणजे नम्रतापूर्वक शेवट. हा पत्राचा शेवटचा भाग आहे. पत्राच्या उजव्या बाजूस सहीच्या वर लिहिलेलं असतं. यातून पत्रलेखनाचे सौजन्य स्पष्ट होतं. हे अभिवादनाशी जुळलं पाहिजे. उदाहरण आपला विश्वासू, जो आपण पत्राच्या शेवटी लिहितो, तर हा सुद्धा शेवट नम्रतापूर्वक असायला पाहिजे आणि हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर 9वा घटक आहे तो म्हणजे स्वाक्षरी. हा पत्राचा शेवटचा भाग आहे. पत्रावर अधिकृत व्यक्तींची स्वाक्षरी असायलाच हवी. स्वाक्षरीशिवाय पत्र अपूर्ण आणि अवैध आहे. व्यक्तीचं नाव आणि त्याचं किंवा तिथे पदनाम सही खाली लिहिलेलं असतं. रबर स्टॅम्प स्वाक्षरी वापरली जाऊ नये. स्वाक्षरी केलेली व्यक्ती पत्रातील मजकुरासाठी जबाबदार असते. आजकाल डिजिटल प्रतीके देखील स्वाक्षरीसाठी वापरली जातात. बघा, आपण जेव्हा पत्र लिहितो, पत्राच्या शेवटी आपल्याला स्वाक्षरी करणं आवश्यक आहे. जोपर्यंत स्वाक्षरी होणार नाही तोपर्यंत आपलं पत्र अपूर्ण आणि अवैध समजलं जाणार आहे. म्हणून या ठिकाणी स्वाक्षरी आवश्यक आहे. स्वाक्षरीसाठी कोणत्याही स्वरूपाचा रबर स्टॅम्पचा वापर करायला नाही पाहिजे आहे. आजकाल जर आपण बघितलं तर डिजिटल प्रतीके देखील स्वाक्षरीसाठी वापरली जातात. उदाहरण, नाव दिलेलं असतं, त्याची स्वाक्षरी आणि त्याचा पदनाम कोणता आहे, तर अशा स्वरूपामध्ये सुद्धा या ठिकाणी स्वाक्षरी ही केल्या जाते. तर स्वाक्षरी हे पत्राचा शेवट आहे, ही असणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपलं पत्र अपूर्ण असू शकतं. त्यानंतर 10वा घटक आहे तो म्हणजे संलग्न किंवा सहपत्र. या पत्रासोबत संलग्न असलेले दस्तऐवज, धनादेश इत्यादी समाविष्ट आहेत. डाव्या बाजूवर लिहिलेला सहपत्र शब्दाद्वारे ते दर्शवितं. जर कागदपत्र एकापेक्षा अधिक असतील तर ते क्रमांकित केले पाहिजे आणि अनुक्रमित केले जावे. हे प्राप्तकर्त्यास दस्तऐवज तपासण्यास मदत करतं. बघा, पत्र संपल्यानंतर उजव्या बाजूला आपण जे सहपत्र हा एक घटक बघितला, तर यामध्ये त्याच्यासोबत काय जोडायचं आहे ते दिलेलं असतं. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये जसं धनादेश जोडायचा आहे किंवा कोणता दस्तऐवज जोडायचा आहे, तर हे सहपत्रामध्ये आपल्याला लिहावं लागतं. मग हे सोबत जोडणारे सहपत्र जर एकापेक्षा जास्त असेल तर त्यांना क्रमांक दिलेला असतो, ते क्रमांकित केलेले असतात. सहपत्रांमध्ये काय काय असतं, जसं संचालक मंडळाच्या ठरावाची प्रत असते, 2 संचालकांची नमुना सही असते, हे त्याच्यासोबत जोडलेलं असतं. तर अशा स्वरूपात जे दस्तऐवज आहे हे आपल्याला सहपत्रासोबत संलग्न सोबत जोडलेले असतात. यानंतर 11वा घटक आहे तो म्हणजे कार्बन कॉपी किंवा नोटेशन, ज्याला CC किंवा प्रतिलिपी असं म्हणतात. जर पत्रांची प्रत एकाच वेळी अनेक व्यक्तींना पाठवली जात असेल तर ती CC 2 अक्षरांनी दर्शवली जाते. हे सहपत्राच्या खाली डाव्या बाजूस लिहिलेलं असतं. जसं CC कंपन्यांचं रजिस्ट्रार, म्हणजे कंपनीचं जे रजिस्ट्रार आहे, सर्टिफिकेट, बरोबर आहे, कंपनी सर्टिफिकेट जे आहे, तर हे जर तुम्हाला जर एखादा संदेश एकापेक्षा जास्त व्यक्तींना पाठवायचा आहे तर यासाठी प्रतिलिपी हे लिहावंच लागतं. म्हणजे कंपन्यांचा जे रजिस्टर आहे हा या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे अशा स्वरूपामध्ये व्यावसायिक पत्र जेव्हा आपण तयार करतो, त्याचा आराखडा जेव्हा आपण तयार करतो, तर या आराखड्यामध्ये जवळजवळ 11 घटक या ठिकाणी येतात आणि हे 11ही घटक पत्रामध्ये आवश्यक असणारे घटक आहेत. या व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिक पत्राचा आराखडा, त्यामध्ये कोणते घटक येतात हे योग्यरित्या समजावून घेतलेले आहे. याच्या समोरचा जो भाग आहे हा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया.